यश 11 च्या नावाने देखील यांचा संघ वारंवार मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळला जातो. ज्याच यश 11 मध्ये एका काही बंटी पटेल, कृष्णा सातपुते, थॉमस डाईल सारखे प्लेयर खेळले जायचे. तेच यश 11 चे ओनर हेमंतजी टेंबे असतील नॉन स्ट्रायकरवरती. पहिला चेंडू देवेन मस्कर प्रशांत रेड्डीच्या घेऊन येतील. कट केलाय चेंडूला, बबल्या असतील तिकडे. चांगली क्षेत्ररक्षण. 365 दिवस याच ग्राउंड वरती वारंवार ते प्रॅक्टिस करत असतात. रोज सकाळी 7:30 वाजता बरोबर ग्राउंड वरती हजर होणारा जो खेळाडू असेल तोच असेल बबल्या. दुसरा चेंडू हेमंतजी टेंबे असतील. बघायचं, मोठा फटका मारायचा होता पण बॉल काहीसा खाली राहत असताना डॉट चेंडू. दुसरा चेंडू देखील डॉट होत असताना बॅटची लिडिंग एज आणि कीपर फारुख यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जात असताना पहिल्या चेंडूवरती आलेले सिंगल, त्याचपूर्वी झालेले हे दोन डॉट चेंडू. देवेन मस्कर लागले आहे पॅटीवरती. स्वीट साऊंड मिडल ऑफ द बॅट कनेक्ट करत असताना षटकाराच्या रूपाने झालेले हे दोन डॉट चेंडू. देवेन मस्कर लागले आहे पॅटीवरती. स्वीट साऊंड मिडल ऑफ द बॅट. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत चेंडू होता. ड्राईव्ह केले समोरच्या दिशेने. रोहन असतील तिकडे. बघायचे किती धावा एक वाटतील ते झालेली सिंगल. हे म्हणजे टेंबे आता फॉर्म मध्ये येत असताना बॅट घेत आहेत प्रशांत रेड्डी यांच्या सोबतीला. प्रशांत रेड्डी असतील लास्ट चेंडू फेस करायला देवेन मस्कर यांचा. बघायचं काय करतील आपल्या संघासाठी. एक मोठा तांडगा फलंदाज ज्याला म्हटलं जातं, बाहुबली ऑफ कल्याण ग्रामीण. बघायचं किती धावा होतील. सिंगल धावा एक होतील फक्त. सचिन कापडी तयारी लेवल चा एक बॅकबोन खेळाडू. सचिनची कापडी फलंदाजी असो गोलंदाजी असू दे, परिवार नेहमी यांच्याच कडे बघतात. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा खर्च केलेले आहेत देवेन मस्कर यांनी. त्याच हेमंतचा एक षटकार तुम्ही विसरू शकत नाही. आणि आलेले 3 धावा. पहिला प्रशांतच्या बॅट मधून 2 सिंगल आलेत. हेमंतच्या बॅट मधून 1 सिंगल आणि 1 षटकार आलाय. दुसऱ्या षटकासाठी येत असताना रोहन उर्फ गोंड्या, एक युवा असा वेगवान गोलंदाज आहे. वरपगावसाठी नेहमीच चांगली कामगिरी करतो. शॉर्ट पेस मध्ये चेंडू होता, मारलाय त्याला. बघायचं किती धावा असतील. मल्हार असतील, आयकॉन खेळाडू होते पण त्यांच्या हातातून ही कॅच निसटत असताना. रबर बॉल आहे मित्रांनो. रबर बॉल काहीसा लवकर जज होत नाही आणि काहीसा हातात पण बसत नाही. तसंच झालेली ड्रॉप कॅच. पहिल्या चेंडूवरती मोठा मासा गळाला लागला होता पण काहीसा निसटताना हा चेंडू आणि तत्पूर्वी चाललेली ही डबल. बघायला लागली कॅच सोडली का मॅच सोडली होती ते वेळ सांगेल. आणि पुढचा चेंडू होता, खूप लांब मारलेला हा फटका. का मला कल्याण ग्रामीणचं बाहुबली म्हटलं जातं ते दाखवत असताना या चेंडूवरती प्रशांत रेड्डी जिथे कॅच सोडले, दुसऱ्याच चेंडूवरती दाखवलं की कॅच नाही तुम्ही मॅच सोडली. 2 चेंडूवरती 8 धावा बनवलेले आहेत आतापर्यंत प्रशांतने याच षटकामधील. परत एकदा शॉर्ट पेस मध्ये चेंडू होता, कॅचची संधी असेल. कल्पेश भोईर धावतील बघते. बघायचं कॅच होईल का. प्रयत्न चांगला होता. प्रयत्न 100% एफर्ट्स दिले होते. 100% एफर्ट्स. पण आज काहीच दिवस आहे प्रशांत रेड्डी यांचं. 3 चेंडूवरती आतापर्यंत 10 धावा बनवलेले आहेत. 1 षटकार.
पण उर्वरित 2 चेंडूवरती 2 संधी बनवले होते, पण काहीच गॅदर करता आलं नाहीये क्षेत्ररक्षणाला. एफर्ट्स लाजवाब होते कल्पेश भोईर यांच्याकडून, पण कॅच कन्वर्ट झाली नाहीये. तिसरा चेंडू, पहिल्या चेंडूवर झालेले डबल, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती पण डबल, चौथा चेंडू बघायचा रोहन यांचा. अजून एक चेंडू मारायचा होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने मारायचा होता आणि स्क्वेअर मारा पंच घोषित करत असताना गौरव +1 या वाईट प्लस पंचच्या रूपाने 20 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. हे म्हणजे टीम बसतील आता स्ट्राईक वरती. चांगला चेंडू होता, ऑफसाईडच्या दिशेने मारायचा होता हा फटका, पण काहीच कनेक्शन होत नाहीये या चेंडूवरती आणि डॉट बॉल कमबॅक करत असताना रोहन. पाचवा चेंडू, बॅटची लिडिंग एज, कॅचची संधी होते. रोहन असतील तिकडे चांगले क्षेत्ररक्षण करत असताना शेवटचा चेंडू पबला होता तिकडे, जिथे चौकार किंवा 3 धावा 2 धावा झाले असते तिथे सिंगल वरतीच थांबवलंय. चांगला क्षेत्ररक्षण. शेवटचा चेंडू असेल, प्रशांत असतील आता स्ट्राईक वरती. आतापर्यंत 21 धावा बनवल्यात, 22 धावा बनवल्यात. कॅचची संधी असेल, प्रशांत असतील, फारुक असतील कॅच साठी आणि ही देखील कॅच ड्रॉप होईल. फारुक वारंवार स्वामी 11 चुका करत असताना ओव्हर. 23 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. 2 ओव्हरीच्या समाप्तीनंतर 23 धावा. चांगली गोलंदाजी केली आहे दोन्ही देखील गोलंदाजाने, षटकार खाऊन देखील ही जास्त स्कोर नाही कन्सिड केलाय. बघायचं अजून देखील 18 चेंडू असतील. 18 चेंडूवरती काय काय घडेल, काय बिघडेल, किती धावा बनतील की डिफेंड होतील हे बघायचं. स्वामी 11 नेहमीच चर्चेत असलेला संघ असतो. मल्हार असतील आता आयकॉन खेळाडू मनोज. प्रशांत रेड्डी असेल स्ट्राईक वरती. शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता, मारलाय त्याला. बघायचं किती धावा भेटतील. नावाला साजेशी कामगिरी करत असताना प्रशांत रेड्डी एक मनोज. प्रशांत रेड्डी असेल स्ट्राईक वरती. शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता, मारलाय त्याला. बघायचं किती धावा भेटतील. कल्याण ग्रामीणचा बाहुबली ज्याला म्हटलं जातं, हाही देखील स्क्वेअर मारा होता. वाईट चेंडू घोषित करत असताना पंच गौरव
दोन आमचे ऑफिशियल पंच राजभीर आणि गौरव जे संघाचे आरबी संघाचे कर्तृत्ववान खेळाडू देखील आहेत आणि या स्पर्धेचे मानकरी देखील आहेत. अजून एक चेंडू, चांगला चेंडू होता, पुढे टाकला होता चेंडू, फ्लाईट दिली होती या चेंडूला आणि वेग कमी केला होता आणि आलेला हा डॉट चेंडू. पहिल्या चेंडूवरती चौकार लागला असेल पण कमबॅक करत असताना दोन चेंडूवरती 5 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. फुलटा चेंडू होता, बघायचा किती धावा असेल. सचिन असतील तिथे कॅचची संधी असेल, कॅच झालेली आहे. पर्याय रिले संघासाठी हा खेळाडू नेहमीच खेळत असतो. बॅकबोन असा खेळाडू सचिन कापडी असेल. प्रशांतची विकेट धोक्यात होती, प्रशांतची विकेट कॅरी केली आहे. अर्धी मॅच तर जिंकलेली आतापर्यंत. बघायचं आता पुढील कामगिरी कसं करतील. छोट्या उर्फ आदर्श जातील ते नवीन फलंदाज. मनोज आपल्या जाळ्यात अडकवत असताना प्रशांत रेड्डी यांना फुलटा चेंडू होता, काहीसा कनेक्शन प्रॉपर करता आला नाही. दोन चेंडू झालेले आतापर्यंत, 5 धावा. छोट्या असेल स्ट्राईक वरती पुढचा चेंडू होता, समोरच्या दिशेने टाकलाय. बघायचा किती धावा असतील आणि डोक्यावरून जाईल बॉल. गोंडे होते तिकडे, रोहनच्या डोक्यावरून जात असताना हा चौकार. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, त्याला काहीच फक्त कनेक्शन केलं होतं. छोट्या उर्फ आदर्श आयकॉन खेळाडू आहेत, आयकॉन सारखी खेळी करावी लागेल त्यांना. आणि आलेला हा चौकार. 3 चेंडूवरती आतापर्यंत 8-9 धावा. 4 चेंडूवरती आतापर्यंत 9 धावा बनवलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती 29 धावा. षटकार लगवायचा होता, मोठा फटका. सचिन असतील परत एकदा बघायचं आणि घसरतील. आता ही काही विकेट होणार नाहीये. कॅचची संधी होती पण पाय स्किड होत असताना हेमंत असेल आता स्ट्राईक वरती. बघायचं बॅकची लिडिंग एज, विकेटचा पतन. अजून एक विकेट, मोठा मासा गळाला लावत असताना मल्हार, मनोज मल्हार. भाऊ तो सरकला तर ते स्कोर काय आला? नवीन फलंदाज असतील किरण आपल्या संघासाठी. हेमंतजी टेंबे यांच्या विकेटचं पतन होत असताना बारा चेंडूवरती 26 धावेची गरज असेल. छोट्या उर्फ आदर्श असतील आता फलंदाजीसाठी. देवेन मस्कर बघायचं आणि हा चेंडू लगवलं. षटकार साठी डोक्यावरती जाईल कल्पेश भोईर यांचा. काही आदर्श असतील आता फलंदाजीसाठी. देवेन मस्कर बघायचं आणि हा चेंडू लगवलं.
षटकारसाठी तर असतील गोलंदाजीवरती त्यांच्यावरती हल्ला चढवत असताना षटकार लगावलेला आहे. पहिल्या चेंडूवरती देवेन यांच्या तिथे 12-26 होते, आता 11-20 झालेत. अजून एक चेंडू मारायचा होता, मोठा फटका अक्रॉस द बॅट होता. बघायचं किती धावा मिळतील. दुसऱ्या चेंडूवरती आले सिंगल. रिस्की विकेट नाही घ्यायचे, रिस्की विकेट नाही टाकायचे. स्वरांश 11 यांना तेच दाखवत असताना बघायचं आता किरण असतील स्ट्राईक वरती, देवेन असतील गोलंदाजी मार्क वरती. तिसरा चेंडू किरण फेस करतील. समोरच्या दिशेने फटका मारला, कल्पेश भोईर असतील, कॅच ची संधी असेल. कल्पेश भोईर ड्रॉप करणार नाही कॅच. किरण असतील स्ट्राईक वरती, देवेन असतील गोलंदाजी मार्क वरती. तिसरा चेंडू किरण फेस करतील. समोरच्या दिशेने फटका मार पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आला होता आणि तिसऱ्या चेंडूवरती एक धक्का देत असताना देवेन म्हस्कर. नऊ चेंडू आणि 19 धावेची गरज असेल. हरिओम ऑन स्ट्राईक, एक चांगला खेळाडू हरिओम पाल. चांगला फटका पहिल्या चेंडूवरती षटकार लगावत असताना आपण नावाचा परिचय दाखवत असताना हरिओम पाल एक चांगला खेळाडू. हरिओम पाल चांगला फटका पहिल्या चेंडूवरती षटकार लगावत असताना आपण नावाचा परिचय दाखवत असताना चेंडू होता, स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. कमबॅक करत असताना ह्या चेंडूवरती देवेन म्हस्कर. शेवटचा चेंडू असेल या षटकारच्या रूपाने झालेली जाईल ते स्कोर बोर्ड जाईल ते 49 वरती. 48 वरती कट केलंय. या फटक्याला बघायचं किती धावा भेटतील. न धुमाल असतील तिकडे सेफ अँड 2 धावा सहज रीतीने धावून पूर्ण केलेले आहेत आणि या 2च्या धावसंख्येने येईल ते स्कोर जाईल 50 वरती. 6 चेंडूवरती 11 धावेची गरज असेल. आता काल ही तुम्ही बघितले होते खूप साऱ्या सामन्यामध्ये 6 चेंडूवरती 11 धावा पाहिजे होते. बबल्या 7 स्टार प्लेयर 7:30 वाजता बरोबर जो ग्राउंडला पोहोचतो तोच बबल्या. प्रयत्न करतायत की त्यांना गोलंदाजी भेटेल. फलंदाजी तर भेटली नाही पण गोलंदाजी नक्कीच भेटेल असं त्यांच्या मनात कुठेतरी चाललंय. करू शकतात का ते लोक डिफेंड. 6 चेंडू मध्ये 11 धावा. सीमाचा उगवता सितारा वारंवार त्याच्या क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना, कारण की संघाला त्यांच्यावरती पूर्ण कॉन्फिडन्स आहे की हाच तो खेळाडू आहे जो सामन्याला कलाटणी देऊ शकतो. जसं मी वारंवार म्हणतोय हा खेळाडू रोज सकाळी 7:30 वाजता मॅच कोणाची पण असू दे पण 7:30 वाजता जो प्लेअर पोहोचतो तोच बबल्या. बघायचं सचिन वरती वरती विकेट मिळवलाय. शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता, मारायचा होता त्याला पण काहीचा चेंडू कळाला नाहीये आणि आलेला 8 चेंडू. 4 चेंडू मध्ये 11ची गरज आहे. 2 मोठ्या फटक्याची गरज आहे. 4 चेंडू मध्ये फक्त 2 चेंडू मारायचे आहेत. बघायचं करतील का, काय घडेल, काय बिघडेल या सामन्यामध्ये. स्वामी 11 याच करिश्मासाठी जाणला जातो. परत एकदा शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता, रनआउटची संधी असेल. वारंवार 3 चेंडू डॉट होत असताना कुलदीप यादव बॅक टू द पवेलियन.
तीन चेंडूमध्ये 11 धावेची गरज असेल. हरिओम असेल आता स्ट्राईक वरती. ज्या हरिओमच्या बॅट मधून एक षटकार आलाय तोच हरिओम असेल. हा चेंडू वरती लांब लचक षटकार मारत असताना हरिओम आता देखील मॅच छान आहे. 2 चेंडूवरती 5 धावेची गरज आहे. ज्या हरिओमच्या बॅट मधून एक षटकार आलाय तोच हरिओम असेल. हा चेंडू लांब लचक षटकार मारत असताना हरिओम आता देखील त्यांना ज्ञान दिलं पाहिजे, कारण की जसं मी म्हटलं रोज सकाळी 7:30 वाजता हा खेळाडू येतो तर त्यांचा एक्सपिरियन्स त्यांना वापरावा लागेल. रोहन उर्फ बबल्या रोहन तरे एक नावाजलेला फलंदाज, एक नावाजलेला खेळाडू ज्याला म्हटलं जातं सीमा गावातील सीमा ग्राउंड मधील एक उभरता सितारा, एक आयकॉन खेळाडू. तुम्ही नेहमीच नक्कीच तुम्ही त्याला पाहायला येणाऱ्या स्पर्धेमध्ये. आता देखील 2 चेंडूवरती 5 धावेची गरज आहे. सचिन असेल स्ट्राईक गोलंदाजीवरती, हरिम असेल स्ट्राईक वरती. बघायचं किती धावा बनवेल तो. समोरच्या दिशेने फटका मारलाय, बघायचं जाईल किती धावा बनवून जाईल. बघायचं रनआउटची संधी असेल, रनआउटची संधी असेल. डिसिजन पेंडिंग आणि नॉट आउट घोषित करत असताना 2 धावा. एक चित्त थरारक अशी मॅच चालू होत असताना 1 चेंडू आणि 3 धावा. हे जर डिफेंड करायचं असेल तर रोहन तरे यांनाच बॉलिंग करावी लागेल. एक चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. बघायचं किती धावा बनवतील. कंपल्सरी चेजिंग असेल, कंपल्सरी चेजिंग असेल. 1 चेंडूवरती 3 धावा बनवावेच लागतील. हरिओम असेल स्ट्राईक वरती. बघायचं आहे षटकार लगवलेला, फिनिश केलाय स्टाईल मध्ये हरिओमने. 3 चेंडू लागतील. हरिओम असेल स्ट्राईक वरती. बघायचं षटकार लगवलेला. 3 षटकार लगवत असताना मला असं वाटतं कुठेतरी स्वामी 11 कडून या चुका घडल्या होत्या. ही शेवटची ओव्हर त्यांनी रोहन तरे यांना दिली असती तर काहीच निर्णय